नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी रवींद्र माळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओचा आपला टॉपिक आहे 4 इम्पॉर्टंट थेरम्स जे की सिमिलॅरिटी या लेसनमधले आहेत. सर्वात पहिला थेरम आहे बघा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. सर्वात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट असा थेरम आहे. ठीक आहे, आपल्याला तो बघायचा आहे. त्यानंतर आपण सेकंड थेरम बघणार आहोत कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम. बीपीटी थेरम म्हणजेच काय, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी जो थेरम आहे त्याचंच आपण कॉन्व्हर्स म्हणजेच व्यत्यास बघणार आहोत, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं. नेक्स्ट आहे प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ द ट्रायंगल. अँगल बायसेक्टरची जी काही प्रॉपर्टी आहे ट्रायंगलची ती आपल्याला प्रूव्ह करायची आहे. आणि त्यानंतर फोर्थ आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. 3 पॅरलल लाईन्स आणि त्यांच्या ट्रान्सव्हर्सलशी रिलेटेड जी काही प्रॉपर्टी ती सुद्धा आपल्याला या आजच्या या व्हिडिओमध्ये काय करायची आहे, प्रूव्ह करायची आहे. ठीक आहे, चला तर आपण वन बाय वन प्रत्येक थेरम काय आहे प्रूव्ह करूया. ठीक आहे, तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय आहे बघा. इफ अ लाईन पॅरलल टू अ साईड ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे एक लाईन जी आहे ती एका ट्रायंगलला काय आहे, ट्रायंगलच्या एका साईडला काय पॅरलल. आपण फिगर ड्रॉ करून घेऊयात. समजा हा एक ट्रायंगल आपण ड्रॉ केला ABC. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला सांगितलं काय, लाईन इज पॅरलल टू अ साईड ऑफ अ ट्रायंगल. मग आपण काय करूयात, इथे एक आणखीन एक लाईन ड्रॉ करूयात जी की साईड BC ला काय असणार आहे, पॅरलल असणार आहे. ठीक आहे, ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट्स द रिमेनिंग साइड्स इन 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स. मग आता ही एल लाईन जी आहे ती BC ला पॅरलल आहे आणि उरलेल्या दोन साईड्स कुठल्या आहे, AB आणि AC. ह्या रिमेनिंग साईड्स यांना दोन वेगवेगळ्या पॉईंट्समध्ये, आता इथे लिहून घेऊयात आपण P आणि Q, या पॉईंट्समध्ये काय करते, इंटरसेक्ट करते इन 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स. देन द लाईन डिवाइड्स द साईड इन द सेम प्रोपोर्शन. बघा, ज्यावेळेस एक लाईन जी आहे ट्रायंगलच्या एका साईडला पॅरलल असते आणि दोन रिमेनिंग 2 साईड्सला काय करते, डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते म्हणजे छेदते, त्यावेळेस ती लाईन त्या दोन्ही साईड्सला इक्वल प्रोपोर्शनमध्ये डिवाइड करते म्हणजे समप्रमाणात डिवाइड करते. कसं तर AP अपॉन PB, हे जे AB साईडचे दोन भाग आहे त्यांचा जो काही गुणोत्तर असणार आहे, त्यांचा जो काही रेशो असणार आहे तो इक्वल असणार आहे या साईडच्या दोन भागांच्या रेशो एवढा. ठीक आहे, ते आपल्याला प्रूव्ह करायचं. चला तर मग आपण गिवन जे आहे ते लिहून घेऊया, ज्याला पक्ष म्हणतात. मग पक्ष दिलेला काय आपल्याला, इन ट्रायंगल ABC लाईन L पॅरलल आहे साईड BC ला, बरोबर का. आणि पुन्हा काय लिहायचं आहे की लाईन L ही AB आणि AC ला P आणि Q पॉईंट्समध्ये काय करते, इंटरसेक्ट करते. अँड इट इंटरसेक्ट्स साइड AB and side AC at points P and Q रिस्पेक्टिवली. अशा रीतीने आपल्याला त्याचं गिव्हन लिहायचं होतं, पक्ष लिहायचं होतं की लाईन L ही समांतर आहे BC ला आणि ती साईड AB आणि साईड AC ला P आणि Q या बिंदूंमध्ये अनुक्रमे छेदते. टू प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की AP अपॉन PB बरोबर काय असणार आहे, AQ अपॉन QC. ठीक आहे, हा रेशो जो आहे दोन्ही जे काही साईड्सचं जे काही डिवायडेशन झालेलं आहे तो इक्वल आहे, तो आपल्याला दाखवायचा आहे. ठीक आहे, तर आपण बघूयात कशा पद्धतीने आपल्याला हे प्रूव्ह करता येईल. आता आपण डिस्कस करूयात कशा रीतीने आपल्याला हे प्रूव्ह करता येईल. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, यामध्ये एक कन्स्ट्रक्शन करावं लागेल. कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे, रचना काय करायची, BQ आणि PC हे आपल्याला काय करायचे, जॉईंट करून घ्यायचे. ठीक आहे, आता ते कन्स्ट्रक्शन सुद्धा आपण लिहून घेऊयात. कन्स्ट्रक्शन म्हणजे जर रचना काय आहे, कन्स्ट्रक्शन जॉईन किंवा ड्रॉ. ठीक आहे, जॉईन PC अँड BQ जॉईन PC अँड BQ. ठीक आहे, चला तर आपण आता प्रूफ बघूया. तर कशा रीतीने आपल्याला प्रूव्ह करता येईल ते आपण बघून घेऊयात. सर्वात पहिले तर आपण काय करणार आहोत, आता हे दोन ट्रायंगल्स घेणार आहोत. कुठले, APQ आणि PBQ. ठीक आहे, इथे मी सेपरेटली फिगर ड्रॉ करतो जेणेकरून तुम्हाला ते दोन ट्रायंगल्स पटकन ओळखू येतील. APQ
क्यू आणि बी दिसतंय तुम्हाला. हे दोन, हा ए पी क्यू आणि पी बी क्यू हे दोन ट्रँगल्स मी इथे घेतले. आता हे ट्रँगल्स जरा मी फिरून घेतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल ते. अशा रीतीने हा क्यू पॉईंट इथे आला, ए इथे आला, बी आणि इथे आहे समजा तो पी पॉईंट. ठीक आहे. आता जर आपण बघितलं या दोन ट्रँगल्समध्ये, या दोन ट्रँगलच्या एरियाचा रेशो जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल, ठीक आहे, कोणाचा, ए पी क्यूचा आणि पी बी क्यूचा. आता यामध्ये आपल्याला दिसते की दोघांची हाईट जी आहे ती कशी असणार आहे, इक्वल असणार आहे. मग हा ट्रँगल असू द्या किंवा हा असू द्या. मग जर का या दोन्ही ट्रँगलची हाईट जर इक्वल असेल तर मग त्यांचा एरियाचा रेशो कसा असणार आहे, त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसेसच्या रेशो एवढा. म्हणजे या ट्रँगलचा बेस होईल ए पी आणि या पी बी क्यू ट्रँगलचा बेस काय होणार, पी बी. बरोबर का. म्हणजे तो रेशो होईल ए पी अपॉन पी बी. बरोबर आहे का. ठीक आहे. अशा रीतीने आपण पहिले लिहून घेऊयात. प्रूफ. in triangle APQ and triangle PBQ both have equal heights. Therefore area of triangle APQ upon area of triangle PBQ इज इक्वल टू काय होणार, ए पी अपॉन पी बी. इथे रिझन काय येणार, याला नंबर 1 लिहूयात आपण आणि रिझन काय येणार, एरियाज प्रोपोर्शनेट टू बेसेस. अशा रीतीने. ठीक आहे. सेम जसं आपण हे घेतले ट्रँगल्स, दोन ट्रँगल्स घेतले होते त्याच रीतीने आणखीन दोन ट्रँगल्सचा एरियाचा आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा. म्हणजे ते म्हणजे कुठले, ए पी क्यू हाच सेम ट्रँगल घ्यायचा आहे, परंतु आता घ्यायचा आहे, पहिले पी बी क्यू घेतला होता, आता घ्यायचा आहे आपल्याला क्यू सी पी. ठीक आहे. दिसतोय आम्हाला. इथे आपण इथे काय करूयात, फिगर ड्रॉ करून घेऊ वाटल्यास. आता या दोन ट्रँगल्समध्ये सेम अशाच रीतीने आपण यांना काय करूयात, जरा सरळ फिगर जी आहे ती ड्रॉ करून घेऊयात. इथे असेल ए पी, इथे असणार क्यू पॉईंट आणि इथे असेल सी. इथे सुद्धा सेम या दोन ट्रँगलच्या एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की दोघांची हाईट इथे सुद्धा कशी असणार आहे, इक्वल असणार आहे. याचा अर्थ यांचा एरियाचा रेशो सुद्धा कसा असणार आहे, इक्वलच असणार आहे, प्रोपोर्शनमध्ये असणार आहे. कसं, ए क्यू अपॉन क्यू सी. ठीक आहे. या दोन्ही ट्रँगलच्या एरियाचा रेशो कसा असणार आहे, त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसिसच्या रेशो एवढा असणार आहे, कारण की त्यांची दोघांची हाईट कशी आहे, इक्वल आहे. चला तर आपण लिहून घेऊया. ट्रँगल ए पी क्यू अँड ट्रँगल पी क्यू सी, नाव कसं जरी घेतलं तरी काही अडचण येणार नाही, हॅव इक्वल हाईट्स. Therefore area of triangle APQ upon area of triangle PQC is equal to, आता APQ चा बेस कुठला आहे, AQ येणार. ठीक आहे. कारण की हाईट इथून अशी असणार आहे, इथे दिसते तुम्हाला, P वरून आपण इथे हाईट काढलेली आहे, AQ अपॉन QC. ठीक आहे. अशा रीतीने येणार. इथे लिहूयात. सेकंड नंबर, एरियाज प्रोपोर्शनेट टू बेसेस. म्हणजे क्षेत्रफळ हे पायांच्या प्रमाणात आहेत. अशा रीतीने आपल्याला लिहायचं आहे. आता फर्स्ट आणि सेकंड वरून आपण लिहिलं. आता त्यानंतर आपल्याला नेक्स्ट 2 ट्रायंगल्स घ्यायचे आहेत. कुठले ट्रायंगल्स घेणार आहेत ते आपण बघून घ्या. पी क्यू बी सी. आता दोन्ही ट्रायंगल्स कुठले घ्यायचे आपल्याला, एक घ्यायचा आहे पी बी क्यू ट्रायंगल. ठीक आहे, हा ट्रायंगल घ्यायचा आहे. आणि नेक्स्ट आपल्याला ट्रायंगल कुठला घ्यायचा आहे, पी क्यू सी हा ट्रायंगल घ्यायचा आहे. या दोन ट्रायंगल्समध्ये आपल्याला दिसेल की हे दोन्ही ट्रायंगल जे आहेत ह्या दोन पॅरलल लाईन्समध्ये, लाईन एल आणि बी सी, या दोन्ही
या दोन्ही लाईन्स कशा आहेत, पॅरलल आहेत. या दोन्ही पॅरलल लाईन्समध्ये आहेत. याचा अर्थ दोन ट्रायंगल ज्यावेळेस पॅरलल लाईन्समध्ये असतात त्यावेळेस त्यांच्या हाईट्स कशा असतात, इक्वल असतात. हे लक्षात असू द्यायचं. आणि त्यांचा बेस जो आहे PQ तो कसा येणार, कॉमन येणार. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस बेस पण इक्वल आहेत आणि हाईट्स पण इक्वल आहेत, याचा अर्थ त्या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाज कसे असणार आहेत, इक्वल असणार आहेत. ठीक आहे, आपण लिहून घ्या. चला, ट्रायंगल PBQ and triangle PQC have equal bases and इथे आपल्याला इथे लिहून घेऊयात, लाईन L पॅरलल आहे साइड BC ला. बरोबर आहे का? कशावरून लिहिलं आपण हे, फ्रॉम गिवन दिलेलं आहे आपल्याला. देअरफॉर ट्रायंगल PBQ and triangle PQC also have equal heights. ते दोन्ही ट्रायंगल्स पॅरलल लाईन्सच्या मध्ये असल्यामुळे त्यांची हाईट्स पण कशी असणार आहेत, इक्वल असणार आहे. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PBQ इज इक्वल टू काय असणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल PQC. याला नंबर देऊयात आपण 3rd. आणि नेक्स्ट आपल्याला काय लिहायचं आहे बघा, इथे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड वरून. आता पहिले काय करूयात आपण, फर्स्ट आणि इथे जर बघितलं तुम्ही की फर्स्ट, सेकंड आणि थर्ड वरून PBQ आणि PQC हे कसे इक्वल आहेत, दोघांचा एरिया कसा इक्वल आहे. मग आपल्याला इथे दिसते की इथे सुद्धा PBQ आहे, एरिया ऑफ ट्रायंगल PBQ, आणि इथे काय आहे, एरिया ऑफ ट्रायंगल PQC. याचा अर्थ ह्या एरिया ऑफ ट्रायंगल PQCच्या जागेवर मी PBQ लिहिलं तर एक फरक पडणार नाही, कारण की दोघांचा एरिया कसा आहे, इक्वल आहे. म्हणून आपण लिहून घ्या, फ्रॉम, एक मिनिट हा, फ्रॉम 1, 2 and 3 काय लिहिता येईल आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBQ is equal to area of triangle APQ upon area of triangle PQC. का, कारण की या दोघांचा एरिया कसा आहे, इक्वल आहे. आणि इथे सुद्धा हे दोन्ही ट्रायंगल्स म्हणजे वेगळे नाही आहेत, एकच ट्रायंगल आहे. देअरफॉर आपण लिहू शकतो, मग जर लेफ्ट हँड साइड जर यांची जर इक्वल असणार आहे, याचा अर्थ राईट हँड साइड पण काय असेल, इक्वल असेल. देअरफॉर AP अपॉन PB इज इक्वल टू काय असणार आहे, AQ अपॉन QC. ठीक आहे, अशा रीतीने आपल्याला ते प्रूव्ह करता येतं. ठीक आहे, अतिशय इझी थेरम आहे. तुम्हाला मी व्यवस्थित डिस्क्राईब करून सांगितलं, व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितला. तुम्ही या ज्या स्टेप्स आहेत त्या व्यवस्थित फॉलो करा, नक्कीच तुम्हाला मदत होईल. आणि लक्षात ठेवायचं की क्वेश्चन नंबर 3 जो आहे बोर्ड एक्झाममध्ये, त्यामध्ये सुद्धा एखादा तुम्हाला थेरम विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हा थेरम अतिशय इझी आहे आणि 3 मार्क्सच्या हिशोबाने सुद्धा व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे हा पण एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आता आपण कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बघूयात. काय आहे बघा तो थेरम, म्हणजेच बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणजेच कुठला BPT थेरम सुद्धा म्हणतात त्याला. ठीक आहे, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, त्याचा व्यत्यास आहे हा थेरम. इफ अ लाईन डिवाइड्स एनी 2 साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो, म्हणजे इथे ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे की एक लाईन जी आहे ती ट्रायंगलच्या 2 साइड्सला काय करते, सेम रेशोमध्ये काय करते, डिवाइड करते आहे. ठीक आहे, जे की आपण BPT थेरममध्ये प्रूव्ह केलं होतं ते इथे ऑलरेडी दिलेलं आहे. आणि प्रूव्ह काय करायचं आपल्याला, देन द लाईन इज पॅरलल टू द थर्ड साइड, म्हणजे ही जी लाईन आहे L ही BC ला पॅरलल आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, आपण मागे आपल्याला BPT थेरममध्ये L ही पॅरलल दिली होती BC ला, आणि आपण रेशो इक्वल रेशोमध्ये डिवाइड करते हे प्रूव्ह केलं होतं. आता इथे कॉन्व्हर्स दिले, कॉन्व्हर्स म्हणजे काय असतं, टोटली अपोजिट असतं. इथे दिलंय की इक्वल रेशोमध्ये डिवाइड करते, आणि प्रूव्ह काय करायचं आहे, सिद्ध काय करायचं आहे की L ही पॅरलल आहे BC ला. चला तर आपण प्रूव्ह करूयात. मग सर्वात पहिले आपण लिहून घेऊयात इथे गिवन. What we have given,
in triangle ABC, line L intersects side AB, line L इथे आपण लिहूया divides, line L divides side AB and side BC in the same ratio. BC नाही, सॉरी, इथे येणार AC. ठीक आहे, AC in the same ratio. That is, म्हणजेच काय येणार, AP upon PB is equal to AQ upon QC. ठीक आहे, हे ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे, गिवन आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय प्रूव्ह काय करायचं आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की लाईन एल ही BC ला काय पॅरलल आहे. टू प्रूव्ह, साध्य, लाईन एल पॅरलल टू साइड BC, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता हा जो कॉन्व्हर्स जे आहे ते आपल्याला प्रूव्ह करत असताना इनडायरेक्ट मेथडचा यूज करायचा आहे, इनडायरेक्ट प्रूफचा, ज्यामध्ये आता बघूयात कशा पद्धतीने करायचं आहे. त्यापूर्वी आपण प्रूफ लिहून घेऊ. इथे प्रूफ लिहित असताना सर्वात पहिले आपल्याला इथे कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. आता कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे ते व्यवस्थित लक्षात घ्या. इथे आपल्याला आणखीन एक लाईन, जशी लाईन एल ही AB आणि AC ला इंटरसेक्ट करते, तशीच एक लाईन एल M आपल्याला ड्रॉ करायची आहे. इथे मी लाईन M ड्रॉ केली, जी की AB ला P पॉईंटमध्ये आणि AC ला R पॉईंटमध्ये काय करते, इंटरसेक्ट करते. आज इथे Q पॉईंट आहे. ठीक आहे, हा पॉईंट Q आहे. आणि ही M काय करते, AB ला P मध्ये आणि AC ला R या पॉईंटमध्ये काय करते, इंटरसेक्ट करते आहे. लेट, आता इथे आपण कन्सिडर करतोय ती. ठीक आहे, लेट लाईन M पॅरलल टू साइड BC आपण कन्सिडर केला. आता इथे जरी आपण काढलेली आहे वाटत नाही आहे, परंतु आपण इथे गृहीत धरलेलं आहे तिला. ठीक आहे, काय गृहीत धरलं की लाईन M ही पॅरलल आहे साइड BC ला. आणि आपण लास्ट याच्यामध्ये बघितलं BPT थेरममध्ये, जर एखादी लाईन जी आहे ती तिसऱ्या साईडला जर काय करत असेल, पॅरलल असेल आणि इतर दोन साईडला काय करत असेल, इंटरसेक्ट, तर ती कशी इंटरसेक्ट करते, इक्वल प्रोपोर्शनमध्ये. म्हणून आपण लिहूयात डायरेक्टली AP अपॉन PB इज इक्वल टू येणार AR अपॉन RC. AR अपॉन RC कशावरून लिहिलं आपण हे, बाय BPT थेरम. कशावरून लिहिलं, BPT थेरमवरून आपण हे लिहिलं. ठीक आहे, नेक्स्ट आपण काय लिहिणार आहोत, बट का बरं, कारण की आपल्याला दिलेलं काय की AP अपॉन PB बरोबर AQ अपॉन QC आहे. इथे रेशो काय आला, AP अपॉन PB बरोबर AR अपॉन RC. बट AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. सेकंड नंबर लिहूयात. आता फर्स्ट आणि सेकंड वरून काय तुम्हाला लक्षात येतं, इथे लेफ्ट हँड साईड कशी आहे, इक्वल आहे. याचा अर्थ राईट हँड साईड पण काय होणार, इक्वल होणार. मग आपण ते लिहून घेऊया. फ्रॉम 1 and 2 AP अपॉन PB इक्वल आहे. याचा अर्थ AR अपॉन RC आणि AQ अपॉन QC हा रेशो कसा असणार आहे, इक्वल असणार आहे. ठीक आहे, तर बघा आता नेक्स्ट आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे. आता दोन्ही रेशो जर इक्वल असेल तर आपण दोन्ही साईडला आपण कुठलाही नंबर एक इक्वल नंबर ॲड करू शकतो किंवा सबट्रॅक्ट करू शकतो. त्यामुळे रेशोची व्हॅल्यू, रेशो जे आहेत ते चेंज होत नाही, ते इक्वलच राहतात. मग आपण काय करणार आहोत, आता इथे दोन्ही साईडला 1 ॲड करणार आहोत. AQ अपॉन QC प्लस 1. आता ॲड करण्याची गरज काय आहे ते आपल्याला पुढे लक्षात येईल ज्यावेळेस आपण हे कंप्लीट सॉल्व करून घेऊ. आता इथे जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, RCने 1ला मल्टिप्लाय केलं, RC आलं, अपॉन इथे असणार RC इज इक्वल टू AQ प्लस QC अपॉन QC. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता कशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. इथे मी ते प्रूव्ह करून दाखवतो साईडला, तुम्ही याच्या खालीच प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, आता AR प्लस RC इथे आपल्याला दिसते AR
आणि आर सी मिळून काय होणार, ए सी होणार. आपण इथे लिहून घेऊयात ए सी अपॉन आर सी. पुन्हा काय दिलेलं आहे, ए क्यू प्लस क्यू सी, ए क्यू प्लस क्यू सी, ए क्यू प्लस क्यू सी मिळून काय होणार, ए सीच होणार. परत इथे लिहूयात ए सी अपॉन क्यू सी. बरोबर का, कारण की ए डॅश आर डॅश सी आहे अँड ए डॅश क्यू डॅश सी आहे म्हणून, म्हणजे ते कोलिनियर पॉईंट्स आहेत म्हणून. ठीक आहे. म्हणून आता इथे जर बघितलं, हा आर सी आपण इकडे आणला बरोबर, आणि हा ए सी जर इकडे, हा आर सी इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये नेला आणि ए सी इकडे डिवायडेशनमध्ये आणला, तर ए सी आणि ए सी काय होणार, कट होणार. बरोबर का. ठीक आहे ना. म्हणजे याचा अर्थ हा क्यू सी इकडे जाईल, इथे वनच आहे, इथे क्यू सी वन सोबत आला, काय होणार, क्यू सी इज इक्वल टू हा आर सी इथे काही नाही, म्हणजे याचा अर्थ वन आहे, म्हणजेच काय होणार, आर सी. मग आता यावरून एक गोष्ट लक्षात येते, आता इथे काय आलं आहे, क्यू सी आणि आर सी हे इक्वल आहेत. क्यू सी आणि आर सी हे इक्वल आहे. ठीक आहे. क्यू सी आणि आर सी इक्वल आहे, याचा अर्थ क्यू आणि आर पॉईंट हे डिफरंट पॉईंट येणार नाहीत. ते कसे असणार आहेत, म्हणजे ते एकमेकांवर आहेत असं येतं आहे, की हा आर पॉईंट कुठे आहे, क्यूवरच आहे. कशावरून होतं आहे ते, याच्यावरून आपण ते दाखवू शकतो की आर पॉईंट ॲक्च्युली कुठे आहे, क्यूवर आहे. म्हणून इथे लिहूयात आपण पॉईंट्स क्यू अँड आर कोइन्साइड्स. काय ते कसे आहेत, कोइन्साइड्स होतात. म्हणून therefore point Q and point R are not distinct points. याचा अर्थ ते दोन्ही पॉईंट जे आहेत ते वेगवेगळे पॉईंट्स नसून काय आहे, एकच पॉईंट आहे. याचा अर्थ मग ह्या दोन्ही लाईन्स वेगवेगळ्या नसून काय असणार आहे, एकच लाईन असणार आहे. therefore line M and line L are also not distinct lines. Are not distinct lines. therefore मग इथे आपल्याला माहिती लाईन एम ही आपण पॅरलल घेतली बी सीला, याचा अर्थ आपण काय लिहू शकतो, मग इथे लाईन एल ही पॅरलल आहे साईड बी सीला. अशा रीतीने आपल्याला ते प्रूव्ह करता येतं. इथे व्यवस्थित लक्ष तुम्हाला कुठे द्यायचं आहे. आपण काय घेतलेलं आहे, आपल्याला दिलं काय होतं, ए पी अपॉन पी बी बरोबर ए क्यू अपॉन क्यू सी दिलेलं होतं. बरोबर का. मग आपण त्यानुसार ते रेशो तर लिहून घेतले. त्यानंतर प्रूव्ह काय करायचं होतं आपल्याला, लाईन एल ही बी सीला काय आहे, पॅरलल आहे. ठीक आहे. आपण आता इनडायरेक्ट मेथडने आपण सॉल्व करतोय. कसं सॉल्व करणार, जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्या उलट आपण घेतलेलं आहे माहिती. काय घेतली की एम ही पॅरलल आहे बी सीला. मग एम जर पॅरलल असेल तर बीपीटी थेरमनुसार आपल्याला लिहिता येईल ए पी अपॉन पी बी बरोबर ए आर अपॉन आर सी. परंतु आपल्याला दिलेलं काय होतं, ए पी अपॉन पी बी बरोबर ए क्यू अपॉन क्यू सी. म्हणून 1 and 2 वरून लेफ्ट हँड साईड जर इक्वल असेल, याचा अर्थ राईट हँड साईड पण कशी असणार, एक इक्वल. म्हणून ए आर अपॉन आर सी इज इक्वल टू ए क्यू अपॉन काय लिहिलं, क्यू सी लिहिलं. इथे दोन्ही रेशोजमध्ये आपण काय केले, 1 ॲड केला आणि यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. आणि इथे ए आर प्लस आर सी तसंच ए क्यू प्लस क्यू सी आलं, जेणेकरून ए आर प्लस आर सी म्हणजेच काय, ए सी होते, आणि ए क्यू प्लस क्यू सी म्हणजेच काय होतं, ए सी होतं. ए सी ई सी इथे कट होईल. याचा अर्थ ह्या दोन्ही पण ज्या काही सेगमेंट्स आहेत त्या कशा येतील, इक्वल येतील. मग ह्या इक्वल आल्या, याचा अर्थ काय झालं की हे हा क्यू पॉईंट आणि हा आर पॉईंट हे वेगवेगळे पॉईंट्स येत नाही. ते असं इथे आपल्याला माहिती भेटते की ते दोन्ही पॉईंट्स एकमेकांवर आहेत म्हणून. ठीक आहे. देअरफॉर पॉईंट्स क्यू अँड आर कोइन्साइड इच अदर. म्हणून ते पॉईंट्स वेगवेगळे आहेत का, नाही. मग वेगवेगळे नाही आहेत याचा अर्थ ही लाईन एम आणि एल पण वेगळी असणार आहे का, नाही. दोन्ही पण लाईन कशा आहेत, सारख्याच आहेत. याचा अर्थ एम जर पॅरलल आहे बी सीला, याचं आपण घेतलेलंच आहे एम पॅरलल आहे बी सीला, याचा अर्थ एल सुद्धा बी सीला काय असणार आहे, पॅरल. या रीतीने तुम्हाला जे काही बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचं कॉन्व्हर्स होतं ते तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. आपण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता.
आता प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल बघणार आहोत आपण. आता नेमकी ती अँगल बायसेक्टर म्हणजे त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म आपण बघणार आहोत. ठीक आहे. ॲक्च्युली थेरम काय बघा तो, द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल म्हणजे ट्रायंगलच्या एका अँगलचा बायसेक्टर आहे. डिवाइड्स द साईड अपोजिट टू द अँगल म्हणजे ज्या अँगलला बायसेक्ट करतोय त्या अँगलची अपोजिट साईडला काय करतोय तो डिवाइड करतोय. इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साईड्स म्हणजे ज्या ट्रायंगलच्या दोन साईड्स आहेत उरलेल्या त्या दोन साईडचा जेवढा रेशो आहे त्या रेशोमध्ये या अँगलच्या अपोजिट साईडला काय करतो तो डिवाइड करतो. लक्षात आलं. म्हणजे इथे हा जो सीई जो बायसेक्टर आहे अँगल सीचा तो या ए बीला कशा रीतीने डिवाइड करतोय. एई अपॉन ई बी कसा असणार आहे, हा रेशो कसा असणार आहे, या उरलेल्या ज्या दोन साईड्स आहेत त्यांच्या रेशोच्या इक्वल असणार आहे. हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं. मग आपल्याला दिलेलं काय की इथे जो बायसेक्टर आहे अँगल सीचा तो ए बी साईडला ई या पॉईंटमध्ये काय करतो, इंटरसेक्ट करतो. हे आपण लिहून घेऊयात आता पहिले गिवनमध्ये. इन ट्रायंगल ए बी सी बायसेक्टर ऑफ angle C intersects segment AB किंवा साइड AB in the point E. ठीक आहे. ई पॉइंट मध्ये काय करतो, इंटरसेक्ट करतो. मग आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CB लिहा किंवा BC लिहा, काही अडचण नाही. परंतु एक महत्त्वाची गोष्ट काय लक्षात घेणार तुम्ही, ज्यावेळेस तुम्ही AE इथे जर घेताय, आता आपण ह्या साईडचा आपण हा भाग घेतला AE अपॉन EB घेतला, तर AE लिहिताना मग नेमकी BC साईड घ्यायची का AC साईड घ्यायचं. AE जर पहिले घेतलं आपण तर AC तुम्ही तिथे साईड घेणार. ठीक आहे. आणि जर समजा तुम्ही असं घेतलं, समजा BE अपॉन जर EA घेतलं तर तुम्ही BC अपॉन CA लिहिणार. लक्षात येतंय. हे लक्षात असू द्यायचं, इथे गडबड करायची नाही. आता इथे आपल्याला कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे हे प्रूव्ह करण्यासाठी, इथे कन्स्ट्रक्शन करताना आपल्याला ह्या जो काही रेब सीई आहे याला पॅरलल असणारी एक लाईन ड्रॉ करायची आहे आपल्याला, जी की बी मधून पास होते. कशातून पास होते, बी मधून, अशा रीतीने. ठीक आहे. इथे मी ती ड्रॉ करून घेतली, जी सीईला कशी आहे, पॅरलल आहे. आणि AC जी साईड आहे तिला आपण एक्सटेंड केलं म्हणजे काय केलं, वाढून घेतलं. ती काय करते, वाढून घेतल्यानंतर ह्या जी काही पॅरलल असणारी साईड आहे तिला काय करते, इंटरसेक्ट करते. कुठल्या पॉईंटमध्ये, समजा D पॉईंटमध्ये काय करते, इंटरसेक्ट करते. याचा अर्थ आपण इथे काय केलं, सीईला पॅरलल असणारी BD ही लाईन काढलेली आहे आणि AC ही साईड एक्सटेंड केल्यानंतर तिला D पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. तर आपण ते कन्स्ट्रक्शनमध्ये लिहून घेऊयात. ड्रॉ अ लाईन parallel to ray CE म्हणजे किरण CE ला पॅरलल असणारी, समांतर असणारी रेषा काढा. पासिंग थ्रू द पॉइंट B. एक्सटेंड करायची आहे कुठली साईड, AC, सो ॲज टू इंटरसेक्ट इट ॲट पॉइंट D. म्हणजे D पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करेल अशा रीतीने आपल्याला ती AC साईड काय करायची आहे, एक्सटेंड करायची आहे, वाढवायची आहे. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला कशा रीतीने हे प्रूव्ह करता येईल बघा. इथे आपल्याला काय करावं लागणार आहे, पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल जे 9th मध्ये आपण शिकलेलो आहोत की जर दोन लाईन्स आहे आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे तर करस्पॉन्डिंग अँगलची पेअर कशी असते, कॉन्ग्रुएंट असते. तसंच अल्टरनेट अँगलची पेअर जी असते ती कशी असते, कॉन्ग्रुएंट असते. ते बघितलं होतं, त्याचंच आपल्याला इथे यूज करायचं आहे आणि आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. तर बघा प्रूफमध्ये सर्वात पहिले काय येणार, रे CE पॅरलल आहे रे BD ला, राईट, बरोबर. अँड AD इज अ ट्रान्सव्हर्सल कुठली घेतली आपण, AD ट्रान्सव्हर्सल घेतली. बघा C पॅरलल आहे BD ला आणि AD आपण काय घेतलेली, ट्रान्सव्हर्सल. आता इथे लक्षात घ्या, अशा पद्धतीने त्या दोन लाईन्स आहेत. इथे ड्रॉ करून दाखवतो मी तुम्हाला.
बघा इथे आपण ड्रॉ करूया. सी ई ही ड्रॉ केली, नंतर ही एक पॅरलल लाईन काढली बी डी, आणि ही घेतली आपण ट्रान्सव्हर्सल ए डी. ठीक आहे. तर मग हे अँगल्स कुठले होतील? हे अँगल्स होतील करस्पॉन्डिंग अँगल्स, म्हणजे संगत कोणांची जोडी. ठीक आहे. तर आपण लिहून घेऊयात ते. देअरफॉर अँगल ए सी ई. ठीक आहे. इथे वाटलंच मी इथे मार्किंग करून घेतो. हा एक अँगल आणि हा एक अँगल. अँगल ए सी ई कॉन्ग्रुएंट असणार अँगल सी डी बीला. नंबर 1 देऊया त्याला आणि लिहूयात पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. बरोबर, करस्पॉन्डिंग अँगल्सची पेअर आहे ती. नेक्स्ट आपण आता जर बघा कन्सिडर केलं, इथे मी फिगर ड्रॉ करतो अशा रीतीने. बघा ही ई आहे, सी बी आणि डी. तुम्हाला हा झेड आठवतच असेल की अशा रीतीने जर पॅरलल लाईन्स असेल आणि आपण जर सी बी जर ही ट्रान्सव्हर्सल घेतली तर हे अँगल्स कुठले होतील? अल्टरनेट अँगल्स होतील, म्हणजे हे दोन्ही सुद्धा काय येतील? कॉन्ग्रुएंट येतील. बरोबर. आता आपण बी सी ही ट्रान्सव्हर्सल घेणार आहोत. ठीक आहे. तर आपण लिहून घेऊयात. नाऊ टेकिंग बी सी ॲज ट्रान्सव्हर्सल, म्हणजे बी सीला आपण ट्रान्सव्हर्सल घेतोय, पॅरलल लाईन त्याच आहेत. ठीक आहे. देअरफॉर मग कुठले अँगल्स कॉन्ग्रुएंट येतील? ई सी बी. ई सी बी म्हणजेच ई सी बी हा अँगल आणि हा अँगल हे काय येतील? कॉन्ग्रुएंट येतील. ठीक आहे. कॉन्ग्रुएंट टू अँगल सी बी डी. रिझन काय येणार? पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स, ज्याला मराठीतून व्युत्क्रम कोनांची जोडी म्हणतात. ठीक आहे. आता फर्स्ट आणि सेकंड आपण लिहिलं आणि आपल्याला ऑलरेडी काय दिलेलं आहे की सीई काय आहे? बायसेक्टर आहे. सीई जर बायसेक्टर आहे याचा अर्थ हे दोन्ही अँगल्स कसे असणार आहेत? इक्वल असणार आहेत. बरोबर का? ते लिहून घेऊयात आपण. बट अँगल ए सी ई कॉन्ग्रुएंट टू अँगल ई सी बी. थर्ड नंबर देऊयात. कशावरून लिहिलं आपण? हे गिवन दिलेलं आहे आपल्याला. बरोबर, कारण की तो बायसेक्टर आहे. देअरफॉर फ्रॉम 1, 2 and 3. आता 1, 2 and 3 वरून लिहायचं काय ॲक्च्युली आपण? आता एक महत्त्वाचं गोष्ट इथे लक्षात घ्या. आता हा अँगल या अँगलला कॉन्ग्रुएंट आहे. बरोबर आहे. तसंच हा अँगल या अँगलला कॉन्ग्रुएंट आहे. हे दोन्ही अँगल्स कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे समजा आपण जर कन्सिडर केलं की याचं मेजर जर 40 डिग्री असलं तर याचं पण किती असेल? 40. बरोबर. इथे आपल्याला माहिती की हे दोन्ही अँगल्स कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहे. हा 40 असेल तर हा पण किती असेल? 40. मग हा आणि हा ऑलरेडी आपण दाखवले अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे. मग हा पण काय असेल? 40. मग हे दोन्ही जर अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर हे दोन्ही अँगल्स पण कसे येतील? मग कॉन्ग्रुएंट येतील. मग तेच आपल्याला इथे लिहायचं आहे. देअरफॉर अँगल कुठले अँगल? सी बी डी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी डी बी. बरोबर. सी बी डी आणि सी डी बी हे दोन्ही अँगल्स कसे येतील? कॉन्ग्रुएंट येतील. मग आता यानंतर आपल्याला काय लिहायचं आहे बघा. ठीक आहे. बघूयात आपण पुढे. इन ट्रायंगल. आता ट्रायंगल कुठला घेतोय आपण? सी बी डी हा ट्रायंगल घेतोय. कुठला ट्रायंगल घेतोय? सी बी डी हा ट्रायंगल. आता जर तुम्हाला आठवत असेल की 9th मध्ये एक महत्त्वाचा थेरम होता, तो होता आयसोस्केलेस ट्रायंगल थेरम, आणि त्याचं कॉन्व्हर्स होतं. कॉन्व्हर्स काय होता? जर एका ट्रायंगलचे दोन अँगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या अपोजिट साईडसुद्धा काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. हे त्याचं कॉन्व्हर्स होतं, व्यत्यास होता. बरोबर. आयसोस्केलेस ट्रायंगलचं. तर त्याचाच यूज करून आपल्याला बघा हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत याचा अर्थ या अँगलची अपोजिट साईड आणि या अँगलची अपोजिट साईड या दोन्ही साईड्स कशा असतील? कॉन्ग्रुएंट असतील. हे दाखवायचं आहे आपल्याला. देअरफॉर इन ट्रायंगल सी बी डी अँगल सी बी डी कॉन्ग्रुएंट आहे अँगल सी डी बीला.
CBD हा कॉन्ग्रुएंट आहे CDB ला. ठीक आहे. देअरफॉर साइड किंवा सेगमेंट CB कॉन्ग्रुएंट येणार साइड CD ला. कशावरून? कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केलेस ट्रायंगल थेरम. आयसोस्केलेस ट्रायंगलच्या थेरमवरून ते कसं येणार? साइड्स कॉन्ग्रुएंट येतील. म्हणजेच CB इक्वल टू काय येणार? CD येणार. बरोबर. CB इज इक्वल टू काय आलं? CD आलं. मग आता आपल्याला काय करायचं आहे? हा जो मोठा ट्रायंगल आपल्याला दिसतोय इथे, आता या मोठ्या ट्रायंगलकडे लक्ष द्यायचं आहे. हा जो मोठा ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल आपल्याला कन्सिडर करायचा आहे ABD. मग हा जो ट्रायंगल आहे याच्यामध्ये आपल्याला माहिती की ही जी आहे रे आणि हा जो रे ते कसे पॅरलल आहे. मग हा रे जर या ट्रायंगलच्या एका साईडला जर पॅरलल आहे तर इतर साईड्सला तो काय करतोय? मग इक्वल रेशोमध्ये डिवाइड करतो. कशावरून? BPT थेरमवरून. तेच आपण लिहूयात. नाउ इन ट्रायंगल ABD सेगमेंट EC किंवा सेगमेंट CE पॅरलल आहे सेगमेंट BD ला. बरोबर आहे का? कशावरून? कन्स्ट्रक्शन. देअरफॉर AE अपॉन EB इज इक्वल टू काय येणार? AC अपॉन CD. हे लक्षात असू द्या. इथे हा ट्रायंगल व्यवस्थित लक्षात घ्या. कसा ट्रायंगल आहे तो तुम्हाला असं रफमध्ये ड्रॉ करून दाखवतो मी. AEB बरोबर. आणि इथे आहे CD. म्हणजे ही जर पॅरलल, या दोन्ही साईड्स पॅरलल आहे याचा अर्थ AE अपॉन EB आणि AC अपॉन काय येणार? CD. कशावरून? आपलं BPT थेरमवरून. बरोबर का? इथे लिहूया आपण नंबर 4 बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. राईट. आता इथे AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD आलं. AC अपॉन काय आलं? CD आलं. CD आणि CB हे कसे आहेत? इक्वल आहे. याला आपण काय करूयात? याला 4 नंबर देऊ आणि याला 5 नंबर घेऊया. ठीक आहे. आता CD आणि CB दोन्ही पण कसे आहेत? इक्वल आहेत. मग CDच्या जागेवर CB लिहिलं तर चालेल. देअरफॉर फ्रॉम 4 and 5 AE अपॉन EB इज इक्वल टू काय येणार? AC अपॉन CB. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं? प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे. बघा इथे आपल्याला प्रूव्ह काय करायचं? AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CB. ठीक आहे. अतिशय इझी आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पॅरलल लाईन्स आणि त्यांची जी काही ट्रान्सव्हर्सल आहे त्याच्या प्रॉपर्टीजचा आपल्याला इथे यूज करायचा आहे. ठीक आहे. किती स्टेप्समध्ये आन्सर आहे? 1 2. त्यानंतर ही थर्ड स्टेप तर ऑलरेडी गिवन आहे. नंतर 4th आहे. नंतर आपल्याला हा आयसोस्केलेस ट्रायंगल दाखवायचा आहे आणि त्याच्यामध्ये कॉन्व्हर्स यूज करायचं आहे आयसोस्केलेस ट्रायंगलचं. ही 5th स्टेप झाली आणि ही झाली 6th स्टेप. म्हणजे 6 स्टेपमध्ये तुमचा प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बाय सेक्टर ऑफ अ ट्रायंगल हा थेरम काय होतो? प्रूव्ह होतो. ठीक आहे. आपण समजून घेतलेला आहे व्यवस्थित. तुम्हाला हा प्रूव्ह करण्यासाठीही येऊ शकतो. तरीसुद्धा तुम्ही काय करू शकता? याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता बघा आपल्याला बघायचं आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. परंतु या अगोदर आपण बघितलं की प्रॉपर्टी ऑफ अँगल बाय सेक्टर ऑफ ट्रायंगल. ठीक आहे. आणि ते बघितल्यानंतर आपल्याला ते खाली तुम्हाला कॉन्व्हर्ससुद्धा दिलेलं आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की सर तुम्ही आम्हाला कॉन्व्हर्ससुद्धा जे आहे त्याचं एक्सप्लेन करून सांगा की कशा रीतीने येईल, तर मला कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवा. मी नक्कीच तुम्हाला त्याविषयी व्हिडिओ जो आहे अपलोड करेल. ठीक आहे. आता बघा प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. आता काय प्रॉपर्टी आहे? काय थेरम आहे? बघा. द रेशो ऑफ द इंटरसेप्ट्स मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल by 3 parallel lines is equal to the ratio of corresponding intercepts made on any other transversal by the same parallel lines. म्हणजे आता याचा अर्थ काय लक्षात घ्यायचा आपल्याला? इथे LMN ह्या पॅरलल लाईन्स आहेत. ठीक आहे. 3 पॅरलल लाईन्स आहे. T1 ही एक ट्रान्सव्हर्सल आहे आणि T2 ही एक ट्रान्सव्हर्सल आहे. आता या पॅरलल लाईन्समुळे या T1 या ट्रान्सव्हर्सलवर AB आणि BC सेगमेंट AB आणि सेगमेंट BC हे इंटरसेप्ट्स तयार झालेले आहेत. ठीक आहे. आणि T2 या ट्रान्सव्हर्सलवर कुठले इंटरसेप्ट तयार झालेले? PQ आणि QR. ठीक आहे.
सेगमेंट पी क्यू आणि सेगमेंट क्यू आर. तर त्यांनी सांगितलं काय की ज्यावेळेस थ्री लाईन्स जर पॅरलल दिलेले असतील आणि त्यामध्ये जर दोन ट्रान्सव्हर्सल असतील तर तिथे जे तयार झालेले इंटरसेप्ट्स आहे म्हणजे ए बी अपॉन बी सीचा रेशो आणि पी क्यू अपॉन क्यू आरचा रेशो कसा असणार आहे, इक्वल असणार आहे. आणि हेच आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. मग अतिशय सोपं आहे, आपण प्रूव्ह तर करूयाच. आणि तेच आपल्याला कशामध्ये लिहायचं आहे, गिवनमध्ये सुद्धा लिहायचं आहे. बघा काय लिहिलेलं आहे, लाईन एल पॅरलल आहे लाईन एमला पॅरलल टू लाईन एन. T1 अँड T2 आर ट्रान्सव्हर्सल्स. बरोबर, छेदिका आहेत त्या. ट्रान्सव्हर्सल T1 इंटरसेक्ट्स द लाईन्स इन पॉईंट्स ए बी सी. म्हणजे T1 ही लाईन एल एम एनला ए बी सी या पॉईंट्समध्ये इंटरसेक्ट करते, छेदते. T2 इंटरसेक्ट्स द लाईन्स इन पॉईंट्स पी क्यू आर. T2 आपल्याला ह्या लाईन्सला कुठे इंटरसेक्ट करते, पी क्यू आर या पॉईंट्समध्ये इंटरसेक्ट करते. ठीक आहे. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे बघा, टू प्रूव्ह ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर. हे आपल्याला काय करायचं इथे प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. इथे आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. तर बघा कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे आपल्याला, ड्रॉ पी सी विच इंटरसेक्ट्स लाईन एम ॲट पॉइंट डी. म्हणजे आपल्याला काय करायचं, इथे पी सी ही जी सेगमेंट आहे ही ड्रॉ करायची. ही ड्रॉ करून घेतली आणि ही पी सी या एम लाईनला कोणत्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते, डी या पॉईंटमध्ये काय करते, इंटरसेक्ट करते. ठीक आहे. आता आपण याचं प्रूफ बघूयात, कशा रीतीने याला प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. आता अतिशय इझी आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायचं आहे, आपण हा ट्रायंगल घेऊयात. ठीक आहे. आणि नेक्स्ट आपण हा ट्रायंगल घेऊयात. पहिला ट्रायंगल कुठला घेऊ, ए सी पी घेऊ. ठीक आहे. हा ट्रायंगल दिसतोय तुम्हाला. आणि त्यानंतर आपण घेऊयात पी सी आर. आणि इथे आपल्याला यूज काय करायचं आहे, आता बघा ही लाईन आणि ही लाईन जी आहे ते काय ॲक्च्युली पॅरलल लाईन्स आहेत. बरोबर का. मग याचा अर्थ बीपीटी थेरम आपल्याला या ट्रायंगलमध्ये वापरता येईल, कारण की ही लाईन जी आहे या ट्रायंगलच्या या साईडला पॅरलल आहे. बरोबर. आपल्याला बीपीटी थेरम इथे पण यूज करता येईल आणि इथे पण यूज करता येईल. म्हणजे या फक्त बीपीटी थेरम यूज करूनच आपल्याला ते प्रूव्ह करता येतं. बघा, इन ट्रायंगल ए सी पी लाईन एम इज पॅरलल लाईन एम म्हणण्यापेक्षा आपण इथे डायरेक्टली बी डी पॅरलल लिहूयात ए पीला. बी डी पॅरलल आहे ए पीला. म्हणून आता एकतर बघा, तुम्ही लिहिताना जर आहे रेशो जर अशी लिहितायत, ठीक आहे. आता इथून अशी लिहा नाही तर इथून अशी लिहा, काही अडचण येणार नाही. रेशो जे आहे ते इक्वलच असतील. आपण इथून लिहूयात, ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू काय असेल, पी डी अपॉन डी सी. कशावरून लिहिलं हे आपण, बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार लिहिलं. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण काय लिहिणार आहोत इथे बघा, एक मिनिट. आता सेकंड ट्रायंगल घ्यायचा आहे आपल्याला. तो घेणार आहोत आपण पी सी आर. इन ट्रायंगल पी सी आर, पी सी आरमध्ये जर बघितलं तर ही डी क्यू जी आहे ती पॅरलल येणार सी आरला. का, एम आणि एन पॅरलल, याचा अर्थ डी क्यू आणि सी आर पण काय असेल, पॅरललच असेल. मग आपण इथे लिहूयात, डी क्यू इज पॅरलल टू सी आर. देअरफॉर पी डी अपॉन डी सी इज इक्वल टू काय येणार, पी क्यू अपॉन क्यू आर. बरोबर. हे झालं सेकंड, बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. सेम तेच रिझन येणार आहे, प्रमाणाचे मूलभूत प्रमेयानुसार. बरोबर का. ठीक आहे. आता बघा, इथे 1 आणि 2चं जर आपण व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला दिसेल की इथे ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी डी अपॉन डी सी आहे. आणि इथे सुद्धा पी डी अपॉन डी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन काय आहे, क्यू आर.
म्हणजे पी डी अपॉन डी सी आणि पी डी अपॉन डी सी इथे दोन्ही ठिकाणी आपल्याला सेम रेशो दिसत आहेत, बरोबर. याचा अर्थ हा रेशो आणि हा रेशो इक्वल आहे, आणि हाच रेशो इथे दिलेला आहे, याचा अर्थ हा रेशो आणि हा रेशो सुद्धा काय इक्वल आहे. म्हणजे हे तिन्ही रेशो कसे आहेत, इक्वल आहेत. मग आपण ते लिहून घेऊयात. ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी डी अपॉन डी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर. ठीक आहे. कशावरून? फ्रॉम 1 and 2, 1 आणि 2 वरून. म्हणून ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर. अशा प्रकारे आपण हा जो प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स आहे आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे, ही प्रॉपर्टी आपण काय केली, प्रूव्ह केली. अतिशय इझी प्रॉपर्टी आहे. लास्ट इयर जे आहे यावर आधारित एक्झाम्पल आलेलं होतं बोर्ड एक्झामला. ठीक आहे. तर आपण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. अशा रीतीने आपण सर्व प्रॉपर्टीज बघितली आहेत. यावर आधारित जे काही एक्झाम्पल्स असतील किंवा प्रॅक्टिस सेट आहे आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत. ठीक आहे. आपल्याला जर सर्व थेरम जर व्यवस्थित समजले असतील तर आपण या व्हिडिओला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत शेअर करा. ठीक आहे. थँक्यू.